हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। आमच्याकडून MIMचे पूर्ण दरवाजे बंद झालेले आहेत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही या तर मी एक पायावर आम्ही उभे आहे, कारण एक खूप फॉर्मिडेबल फोर्स आहे हे आम्हालाही मान्य आहे। आणि दुर्दैव मला हे वाटतं की ज्या प्रकारे आज इंडिया जे प्रकाश आंबेडकर साहेब किंवा वंचित बहुजन आघाडीला ट्रीटमेंट देत आहे, म्हणजे तुम्ही काहीही करा, तुम्हाला हे मानावं लागणार आहे की आज खूप मोठा दलित समाज, वंचित घटक जे आहे ते बाळासाहेब सोबत आहे, त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। पण अशा प्रकारे एका मोठ्या नेत्याला तुम्ही अशा प्रकारे वागणूक देत असेल, याचा अर्थ हे आहे की तुम्हाला त्यांच्या समाजाचं मत पाहिजे, त्यांचं नेतृत्व नाही पाहिजे। इम्तियाज खासदार साहेब आहेत ते म्हटले की आंबेडकरांबरोबर जायला आम्ही एका पायावर तयार आहोत, तर नेमकं आमच्याकडून MIMचे पूर्ण दरवाजे बंद झालेले आहेत। त्यांच्यासारखा दुसरा मूर्ख पक्ष मी आयुष्यात बघितलेला नाही। मुसलमानांचं एक नॅरेटिव्ह सगळ्यात मोठं होतं की आम्हाला इथला हिंदू मतदान देत नाही आणि आम्ही निवडून येत नाही, पण औरंगाबाद हे BJP आणि शिवसेनेचं गड, या गडामध्ये 5 मुसलमान उमेदवार उभे असतानाही 50,000 मतं त्यांनी खाल्ली। मुस्लिम मतं 50,000 खाल्ल्यानंतर इम्तियाजला मुसलमानांबरोबर हिंदूंनी जिंकून दिलं आणि मुसलमानाचं देशभर जे नॅरेटिव्ह होतं की आम्हाला हिंदू मतदान देत नाही, ते पूर्णपणे तोडलं। ते तोडल्यानंतर जे रुजवलं गेलं पाहिजे होतं की मुस्लिम या देशामध्ये जिंकतो आणि अशा गडामध्ये जिंकला की जिथे काँग्रेस आणि NCP दोघांनी हार मानली होती, अशा गडामध्ये त्या ठिकाणी जिंकला। हेच नॅरेटिव्ह पूर्ण देशभर जे जायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी इम्तियाज जलील आणि MIM या दोघांनी त्याचं मातीयन खोबरं करून टाकलं। त्यांच्याबरोबर आम्ही आता जाणार नाही। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।